हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? तुम्ही सर्वजण चांगलेच असाल अशी आशा करते. आज आम्ही आलो होतो तळोजामध्ये भरलेल्या या यात्रेमध्ये. खरं तर आता ही यात्रा म्हणावं की जत्रा हेच काही कळत नव्हतं. जसं की आपण पंढरपूरची यात्रा म्हणतो, खंडोबाची यात्रा म्हणतो, आणि जर का गावामध्ये एखादी सप्ताह असेल त्याच ठिकाणी भरलेली थोडीशी आपण त्याला जत्रा बोलतो. पण हे आता नाही तर काही देवाचं हे होतं ना, काही नाही, पण अशीच भरली होती. खरं तर याला म्हणजे तळोजा फेस्टिवल उत्सव म्हणतात इथं, पण आपण सरळ भाषेमध्ये याला यात्रा म्हणून जातो. आणि हा उत्सव आता 8 दिवस चालतो बरं का. त्याच्यामुळे मग आलो होतो आम्ही. 2 दिवस झाले होते भरून, पण आम्ही आलो होतो तिसऱ्या दिवशी. आणि पहा इथे ना ह्या सर्व वस्तू 35 रुपयाला होत्या, पण क्वालिटी तेवढी चांगली नव्हती प्लास्टिकची. त्याच्यामुळे काही मोजक्याच वस्तू आम्ही इथून घेतल्या. आणि माल पण म्हणजे असं धूळ बसल्यामुळे वगैरे म्हणा किंवा खूप जुनकट असं वाटत होतं. या टोपल्या वगैरे आहेत ना, त्या खूप छान होत्या बरं का. या कुंड्या वगैरे या परवडत होत्या 35 रुपयामध्ये. पण बाकीचे डब्बे वगैरे असतील किंवा या बाकीच्या गोष्टी ज्या दिसत आहेत थोड्याफार, त्या मात्र खूप हलक्या क्वालिटीच्या होत्या. त्याच्यानंतर हे बाउल्स पण क्वालिटी यांची चांगली होती. त्याच्यानंतर बघा या चाळण्या, लायटर वगैरे सर्व काही म्हणजे छोट्या छोट्या वस्तू, पूर्ण घरामध्ये लागणाऱ्या वस्तू इथं होत्या. 3-4 वस्तूंची खरेदी मी इथून केली होती. ते मी तुम्हाला ना घरी आल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी दाखवेनच. आणि इथे या सगळ्या खेळण्या आहेत ना, ते 120 रुपयाला खेळणी होती, कोणती पण घ्या. त्याच्यानंतर बरेचसे स्टॉल होते, तुम्ही पाहू शकता. कानातले वगैरे हरमाल 10 रुपये होती. इकडे ना हे हरमाल 10 रुपयांचं होतं. त्यानंतर इथल्या कोणतीही वस्तू 10 रुपयाला होती. याच्यामधल्या काही स्टेशनरी श्रद्धासाठी मी खरेदी केल्या. त्यानंतर हे अंकल म्हणाले, हे बघा व्हिडिओ करताय ना, तर माझा मिक्सरचा पण करा कसा चालतोय बघा. आणि मग हे बघा, हे इथं 10 रुपयाचा सेल होता, ज्याच्यामध्ये आपल्या कानातले, नाकातले, बेल्ट्स वगैरे सगळंच होतं. त्याच्यानंतर हा मुखवास आहे आणि तो 100 रुपयाला 100 ग्राम होता. त्यानंतर लोणच्याचे बरेचसे प्रकार तुम्हाला इथं पाहायला मिळतील. आणि पाहू शकता तुम्ही या साईडला ना गेम्स होते, जे तुम्हाला म्हणजे रिंग थ्रो केल्यानंतर काहीतरी गिफ्ट भेटतं किंवा बॉल थ्रो केल्यानंतर म्हणजे ज्या वस्तूवर लागेल तिथं म्हणजे ती वस्तू तुम्हाला दिली जाते. मग पण त्याचे 1-2 स्टॉल आता बसले होते, कारण ही यात्रा आहे ना म्हणजे कोरोनाच्या आधी खूप मोठी भरायची बरं का. कारण आजूबाजूचा परिसर ना थोडासा रिकामा होता. आता बांधकाम चालू झाल्यामुळे त्यांना परिसर पण कमी भेटतोय आणि जागा पण आता खूप म्हणजे कमी प्रमाणात त्यांना भेटते. त्याच्यामुळं 1-2 स्टॉल आले होते. आणि तुम्ही यात्रेमध्ये बघा सर्व पुरुषांकडे त्यांची लहान मुलं आहेत, पण माझा रिदान मात्र पप्पाला मोकळा सोडून माझ्या पाठीमागे लागला होता. तो पूर्ण यात्रा फिरेपर्यंत आम्ही ना, तो माझ्या काही कडेच्या खाली उतरलाच नाही. आणि दरवर्षी ते स्टॉल पाहून ना म्हणजे असं नवीन काही वाटतच नाही या यात्रेमध्ये, नवीन काही तर पाहायला भेटेल म्हणून. त्याच्यानंतर मग आम्ही जातो मेन म्हणजे कुल्फी खाण्यासाठी. कुल्फी खूप आवडते आम्हाला या यात्रेतली. त्याच्यानंतर बघा सरांना म्हणत होते या जम्पिंग ह्याच्यावर मला सोडा. सर म्हणत होते त्याच्यावर तू चढलीस ना तर त्याची हवा सगळी निघून जाईल. त्यानंतर हा बघा आकाश पाळणा उंच होता, पण रिदांश मात्र खूप घाबरतोय आकाश पाळण्याला, त्याच्यामुळे आम्ही काही त्याच्यात बसलो नाही. त्याच्यानंतर सरांना म्हटलं ह्या जे गोल ड्रॅगन आहे ना त्याच्यामध्येच बसवून द्या. आणि जसं महागाई वाढली आहे तसे यांचे तिकीट पण वाढलेत बरं का. आधी पूर्वी 40 रुपये होतं तिकीट, आता ते 60 रुपये झाले. त्याच्यानंतर आम्ही ड्रॅगन मध्ये बसलो. रिदांशला मात्र त्याच्यामध्ये बसायला सुरुवातीला मजा वाटली, कारण ते चालू नव्हतं तोपर्यंत. आणि तो ड्रॅगनला डायनासोर म्हणत होता. पण जेव्हा ते चालू झालं तेव्हा मात्र रिदांश घाबरला आणि तो मग लगेचच उठून माझ्या मांडीवर बसला. नाहीतर पूर्वी तो छान असा बसला होता, जेव्हा तो थांबला होता ना तेव्हा बाजूला एकदम शांत बसलेला. त्याच्यानंतर मात्र मग तो मम्मा मम्मा करायला लागला. आणि ड्रॅगन गोल फिरत फिरत अचानकच एकदम असा क्रॉस व्हायचा ना, तेव्हा मात्र खरंच खूप भीती वाटायची. मुलांसोबत मला पण खूप मजा आली बरं का, खूप छान वाटलं. थोडासा असा एन्जॉयमेंट लाईफ मध्ये असायला पाहिजे थोडं. रिदांश मात्र इतका शांत बसलेला घट्ट पकडून, आणखी तो पण. रिदांशला ना खूप भीती वाटत होती, कारण त्याचं पहिलंच टाइम होतं नाही बसण्याचं. नंतर मात्र तो खूप म्हणजे शिर्डीला आलेला, कारण तो सारखंच मम्मा मम्मा करायला लागला. मग खेळून झाल्यावर नंतर मग मात्र आम्ही आता पोटा पाण्याचं काहीतरी पाहू म्हणलं, कारण बराच उशीर झाला होता आणि काही खाल्लं नव्हतं संध्याकाळी आम्ही. त्याच्यामुळे मग गेलो आम्ही
ही ना मसाला पापड आहे, खूप छान लागतं. तांदळाची पापड असते, त्याच्यावर आपण जसं मसाला पापड खातो ना तसंच त्याच्यावर सगळं कांदा, टोमॅटो, शेव वगैरे सगळं त्याच्यावर म्हणजे असं भुरभुरून देतात मसाले वगैरे टाकून. खूप छान लागतं खायला. पापड मोठा असतो ना त्याच्यामुळे मजा येते. मंचुरियनचं वगैरे पार्सल घेतल्यानंतर हे बघा, रिदांश ना श्रद्धा विचारत होती आता तुला कशात बसायचंय, तर तो असा नाटक करत होता जसा काय खरंच विचार करून सांगतो की मला याच्यात बसायचंय त्याच्यात बसायचंय, पण तो कशातच बसला नाही बरं का, कारण लहान आहे तो, आणखी घाबरतो त्याच्यामुळं. मग त्याच्यानंतर ही आहे आमची आवडती कुल्फी, A1 मलाई कुल्फी. दरवेळेस जत्रेमध्ये आम्ही हे खाल्ल्याशिवाय तर जातच नाही. आणि आता जितकी दिवस हे 4-8 दिवस राहते ना जत्रा, त्याच्यामध्ये मात्र आम्ही रोज संध्याकाळी मात्र कुल्फी खाणारच. त्याच्यानंतर यात्रेमध्येच ना हे बघा, इथे आदिवासी ऑइल पण भेटत होतं. आता हे ओरिजिनल आहे का नकली काय माहिती. त्यानंतर हे मिठाईचं स्टॉल होतं. यावेळेस ना 2 ते 3 स्टॉल बसले होते मिठाईचे, पण काय माहिती यावेळेस सर्वच दुकाने 1-2 बसले होते, जास्त व्हरायटीज नव्हते. ते पेठा आणि सुरपाक घेतला. आणि त्याच्यानंतर बघा हे इथं बघा सगळे आंबट पदार्थ जसं की चिंच, कैरी, त्याच्यानंतर आंबट आवळ्या, सगळं आवळ्याची कॅन्डी वगैरे हे इथं भेटत होतं. त्याच्यानंतर आम्ही निघालो घराकडे आणि जे काही सामान घेतलं होतं ते सरांच्या जवळ दिलं आणि आम्ही चाललो पाठीमागे. कारण ओझ्याचं काम कधी सरांकडेच असतं. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर सगळ्यांना ना खूप जोराची भूक लागली होती. त्याच्यासाठी मग आणलेले मंचुरियन आणि जो मसाला पापड होता तो खाऊन घेतला. आणि एवढ्यावरच काही पोट भरणार नव्हतं, त्याच्यासाठी मग खिचडीची तयारीला पण लागले होते. हे बघा रिदांश किती खुश झालाय मंचुरियन पाहून. आणि हे ग्रेव्ही मंचुरियन होते, त्याच्यामुळे मग ते ओले असतात ना, त्याच्यानंतर ते जास्त भिजल्यानंतर छान नाही लागणार, म्हणून गरम गरमच आम्ही खाऊन घेतलं. इतके तिखट होते तरी पण रिदांशला मात्र ते खायचंच होतं. बघा कसे बोटं चाटू खात होता. पापड काही त्यांना खाल्लं नाही. त्याच्यानंतर तिखट लागल्यानंतर लगेचच आम्ही ते मसूर पाक काढला खायला, कारण भरपूर तिखट होती चटणी वगैरे टाकल्यामुळे. ते मंचुरियन वगैरे खाऊन झाल्यावर खिचडी टाकली आणि त्याच्यानंतर मग जे साहित्य आणलं होतं यात्रेतून ते तुम्हाला दाखवण्यासाठी मग घेतलं. काय करतोय तू? सॉरी कशाला बोलतो मी, काही रागवत नाही तुला. आणि हे बघा इथं मग ह्याचे नाटकं चालू होती, तोपर्यंत म्हटलं तुम्हाला दाखवून घेते साहित्य काय काय आणलं ते. त्याच्यानंतर हे बघा हे ना लायटर आहे आणि हे खूप व्हायरल झालेलं आहे बरं का लायटर, त्याच्यामुळे म्हणलं चला आपण पण घेऊन पाहावं. आणि खरंच हे खूप छान आहे बरं का, आणि चार्जिंगवरचं आहे. याला म्हणजे काही फ्यूल वगैरे लागणार नाही, किंवा आपल्या लायटर सारखं त्याला तो गारगोटी असतो तो पण संपणार नाहीये. चार्जिंग लावली की मस्त. जे विकणारे होते ते तर बोलले तुम्ही एकदा चार्जिंग फुल केलात ना की 2 महिने तर पाहण्याची गरजच नाही. आणि हे बघा दिसतंय ना तुम्हाला एकदम आर्थिंग सारखं. आणि ही आहे त्याची चार्जिंगची केबल, खूप छान आहे. आणि 150 रुपयाला मला हे भेटलं. ऑनलाईन तुम्ही महागच आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर आसपास तुम्ही चेक करू शकता, कारण स्वस्तात मिळून जाईल. त्याच्यानंतर हे पुरी आणि पापड म्हणजे तळण्यासाठी जो चमचा आहे, तसे माझ्याकडे झारे वगैरे आहेत, पण नवीन दिसलं म्हणून घ्यावं म्हणलं काहीतरी वेगळं. पण क्वालिटी याची मात्र काही चांगली नव्हती बरं का. आणि असं पण हा मला 30 रुपयाला दिला त्याने. 30 रुपयाच्या मानानं चांगला होता, पण एकदमच जास्त जर आपण खालीवरी केलं ना तर ते पाठीमागच्या साईडनं तुटून जाईल असंच वाटत होतं. क्वालिटी तेवढी काही व्यवस्थित नव्हती, पण म्हणलं चला असू द्या, एक आवड असते ना काही नवीन वस्तू दिसली की घ्यायची, तसंच काहीच. त्याच्यानंतर या स्ट्रॉ घेतला, कारण ज्यूस वगैरे पिण्यासाठी, शेक वगैरे पिण्यासाठी मुलांसाठी. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर ना 2 सरळ स्ट्रॉ आणि 2 वाकड्या अशा म्हणजे स्ट्रॉ होता. आणि स्ट्रॉ म्हणजे साफ करण्यासाठी एक ब्रश पण होता. हा 4चा सेट मला 50 रुपयाला मिळाला. ऑनलाईन पेक्षा हा स्वस्तच भेटला बरं का, ऑनलाईन भरपूर महाग आहे. त्यानंतर हे छोटंसं विस्कर घेतलं. माझ्याकडे मोठं आहे, पण म्हणलं एक छोटंसं असावं, एकदम आपण ताक वगैरे ग्लासात हलवून वगैरे पिण्यासाठी म्हटलं. त्याच्यानंतर कंगवे इतके आहेत पण एकही सापडत नाही. रिदांश ना कुठे ना कुठे फेकून देतच असतो, त्याच्यामुळे एक कंगवा घेतला. त्याच्यानंतर हे बघा असे ना श्रद्धाकडे बऱ्याच पिन आहेत, पण या मला सश्याच्या कानाच्या इतक्या मस्त वाटल्या. हे बघा त्याची कानं वगैरे किती छान दिसते ना, क्यूट क्यूट लहान लहान, म्हणून म्हटलं चला घेऊया. असं पण लावायला होती, अशा काही वाटोळं होत नाहीत त्या.
केसाला लावायला. त्याच्यानंतर हे छोटंसं एक ब्रासलेट घेतलं तिच्यासाठी. कलर जातो याचा, हे पण 10 रुपयामध्ये काय येतं बरं, 10 रुपयाला होतं हे ब्रासलेट. आणि त्यानंतर हे बघा 10 रुपयाच्या अशा 10 वाल्या पिना पण घेतल्या मी. छान हरमाल 10 रुपये लिहिलं होतं ना, तिथून मी हे घेतलं होतं. त्याची म्हणजे क्वालिटी पण मस्त होती, खूप छान आहे क्वालिटी बरं का. त्याच्यानंतर हे कानातले घेतले. तसं तर माझ्या कानात सोन्याचेच असतात, म्हणलं केव्हा तरी ड्रेसवर चेंज करण्यासाठी म्हणून. छान होते, 10 रुपयाला होते ते पण. त्याच्यानंतर ही स्टेशनरी बघा, श्रद्धाला दाखवायची होती. ती म्हणली माझी स्टेशनरी मी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये मंगळसूत्र बघा, हे मंगळसूत्र मला डिझाईन आवडली म्हणून मी घेतलं. लॉंग साडीवर वगैरे छान वाटतं, कारण माझ्या गळ्यात आहे ते सोन्याचं वर, म्हणजे गळ्यावर वर आहे, तर म्हणलं एक लॉंग तरी राहावं. त्याच्यानंतर बांगड्या पण घेतल्या होत्या मी 100 रुपयाला. 100 जो मंगळसूत्र आहे तो पण 100 रुपयाचा आहे बरं का. आणि तुम्ही जर लक्ष केलं असेल ना, तर बांगड्यावरचं स्टोन आणि मंगळसूत्राचे स्टोन दोन्ही सेम आहेत बरं का. पिंक आणि थोड्याशा ग्रीन मधून मॅचिंग होतं, म्हणून मी घेतलं लेवायला, म्हणलं अधूनमधून केव्हा तरी. आणि हे बघा, श्रद्धाने तिची खरेदी केली होती स्टेशनरीमध्ये. त्याच्यामध्ये तिने हे फोल्डेबल स्केल घेतली होती, जी म्हणजे तिची लांबी पण आपल्याला वाढवता येते आणि आपल्याला जर यूज नसेल तेव्हा ती फोल्ड करून ठेवता येते. ती पूर्णपणे 30 सेमीची आहे बरं का, 15-15 सेमी असं म्हणजे 2 भागामध्ये विभागली होती. त्यानंतर हे व्हाईट बोर्डवरचे मार्कर, जे आपल्याला म्हणजे आपल्या स्टेशनरीच्या दुकानामध्ये खूप महाग भेटतात, पण इथे 10 रुपयाला भेटले. आणखी आम्ही चालून पाहिलं नाही ते कसे आहेत ते. कसं आहे काय माहिती. ही ग्लू स्टिक होती काही चिटकवण्यासाठी. त्याच्यानंतर हे स्टंप होते काही छान, म्हणजे हे मेन म्हणजे सरांसाठी घेतलेत बरं का. सरांनी म्हणजे शाळेमध्ये घेऊन जायसाठी मुलांना सही मारण्यापेक्षा म्हणले हे स्टंप द्यायला छान वाटेल म्हणून त्यांनी हे घेतलंय. हे बघा असे व्हेरी गुड जॉब, स्माइली असं वगैरे. त्यानंतर 35 रुपये हरमालामध्ये बघा हे ब्रश आणले मी. आणि हे ब्रश मी घेतलंय म्हणजे गॅलऱ्या धुण्यासाठी, कारण तिथं कबूतर खूप घाण करतात, म्हणलं घासायला बरं आहे. त्याच्यानंतर हे छोटे छोटे बॉल घेतलेत, म्हणलं असंच रेसिपीमध्ये वगैरे आपल्याला कामाला पडतील, चटणीवर छोटंसं काढून ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर हे सूप पिण्यासाठी म्हणजे आपलं स्पून घेतलेत. त्याच्यानंतर ह्या 2 बादल्या घेतल्या होत्या 35 रुपयाला. म्हणलं कुंड्या जरा लहान होत्या ना, म्हणलं याचा कुंड्यासारखा वापर करता येईल. त्याच्यानंतर हे बघा, सरांना मग लायटर पाहिलं नव्हतं ना, त्याच्यामुळे मग ते मला दाखवत होते कसं यूज करायचं वगैरे. आणि खरंच हे लायटर खूप छान आहे बरं का, आपल्याला दिवा वगैरे लावायला आहे. हे बघ कसं आग पकडतं. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही मात्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तोपर्यंत बाय बाय.